हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज आकांक्षा. आणि खूपसे लोक विचारतात की हाऊ इज युअर हेअर्स, हेल्दी स्टाईल, आणि एवढ्या कशा का लवकर तुमचे हेअर्स ग्रो होतात. हे बघा. ओके, 1 मिनिट. ते फ्लेक्स करायला जरा प्रॉब्लेम होता. दाखवते. तर हेअर्स ग्रो करतात लाईक सगळं खावं, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या व्हेजिटेबल्स अँड ऑल. बट स्टील जर नसेल हे करत तर हे जे विचारतात ना मुली की कुठलं सिरम लावता, अदरवाईज कोणतं तेल लावता. अरे यार, असं नसतं यार. ओके, सगळ्या व्हेजिटेबल्स खायच्या, बाहेरचं खाणं टाळायचं. अँड एक मी आज प्रोटीन पावडर सांगणार आहे. ज्या लोकांना वेळ नाही मिळत आपला स्किन केअरला, स्किन पण हे बघा माझी जे आहे, पिंपल्स नाही, काही नाही, डाग वगैरे पण येतात तर ते मिटून जातात आपोआप लाईक. ओके, तर मी आज शेअर करणार आहे एक जे लोक आपल्या स्किनला वगैरे वेळ नाही देऊ शकत अँड ऑल, तर त्यांच्यासाठी आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे. ओके, मखानाज. ओके, मखानाज हे आहे तूप, यामध्ये आहे सोप आणि इलायची, हे आहे मेथी, हे आहे टरबूजच्या बिया, या पण सनफ्लावरच्या बिया, या कोहळ्याच्या बिया, हे तीळ, हे आहे कढीपत्ता, हे याला मला पण नाही माहीत काय म्हणत आहे, हे काजू, बदाम, गडीसाखर, मखाना, अक्रोड आणि हे अलसी. ओके, यापैकी आता आपण फक्त आधी याला कढीपत्ता म्हणतात. कढीपत्ता आपण तुपामध्ये रोस्ट करून घेऊ बिकॉज ऑफ इट कंटेन मॉइश्चर अँड वी डोंट नीड टू, त्याला काय म्हणते पटकन ते हे नाही झालं पाहिजे खराब. आणि आपल्याला कढीपत्ता पण रोज खायला पण फुरसत भेटली पाहिजे. सो हे आहेत अक्रोड, टिमचे, कारण अक्रोड ब्रँडेडच घ्यायची बिकॉज ऑफ लॉट्स ऑफ अक्रोड्समध्ये ना आम्ही पाहिलं आहेत खूप अड्या वगैरे निघतात. सो ब्रँडेड यूज करायचे अक्रोड. हे बघा, हे बघा आता हे रोस्ट होत आहे, तर हे मस्त थोडेसे असे ब्राउनिश होईल. त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे. ओके, हे मखाना आम्ही रोस्ट केले. आता हे अजून रोस्टिंग चालू आहे. हो, बदाम टाका, बदाम. खूप जर जास्त वाटत आहे तर यामध्येच काजू पण टाकू शकतो. हे जे मखाना आहेत ना, हे बिना रोस्टिंगने किंवा विदाऊट मिल्कने आपण नाही खाऊ शकत. याला रोस्ट करावंच लागतात. मग आम्ही तुपात रोस्ट केले. आणि काजू बदाम पण मॉइश्चर मग नंतर थोड्या दिवसांनी कंटेन करतं, म्हणून याला पण आम्ही तुपामध्ये आता, म्हणजे रोज वेगळं अनोशापोटी तूप खाण्यापेक्षा यामध्येच खायचं. स्किनसाठी पण आणि हेअरसाठी पण मी असं नाही खाऊ शकत. असं चिया सीड्स नाही खाऊ शकत. आणि तेवढी अंगण पण पाहिजे खायला. लाईक आम्हाला नव्हती म्हणून आम्ही हावाला त्याला काय म्हणते काही सोल्युशन शोधून आणलं आहे. चिया सीड्स झालं केसांसाठी आणि स्किनसाठी खूप फायदेशीर. या पूर्ण गोष्टी ज्या आहेत ना, स्किन आणि केसांसाठी एकदम उत्तम आहेत. म्हणजे याच्यापेक्षा बेस्ट सोल्युशन काहीच नसू शकतं. आता ते हे घे आणि यामध्ये असंच रोस्ट करून टाक विदाऊट घी. हे आमचे अक्रोड. हे ऑलरेडी खूप अक्रोड जे आहे ते ऑलरेडी खूप ऑइल कंटेन करतं. दॅट्स वाय आम्ही याला ड्राय रोस्ट करतो, म्हणजे विदाऊट घी वगैरे टाकून. ओके, टाकून दे हे इथे यामध्ये.
पण आले. आता ड्राय रोस्टिंगमध्ये आपण टाकू काळी तीळ. हे आहे भुरी तीळ. हे यामध्ये हे पान आलंय. हे अजून सीड्स आहे, टाक. सनफ्लावर सीड, हे आहे सनफ्लावर सीड आहे. ती आहे माहीत नाही ती कोणती सीड होती, तर ही पण माहीत नाही. ही टरबूजच्या सीड्स आहे आय थिंक सो, त्या याच्या सीड्स होत्या कोवळ्याच्या. हे आहे सोप आणि इलायची. ओके, आणि हे आहे मेथी. अलसी आपण हे रोस्टेडच घेतली आहे, बिकॉज ऑफ याला घरी रोस्ट करणं नाही कॉम्प्लिकेटेड पडून जातं. बॉडी ठेवून जाते आपली. 3 महिन्यात खावंच लागते कंटिन्युटीमध्ये. याला मस्त थोडं असं लालसर येऊ द्यायचं, म्हणजे हे थोडंसं ऑइली आणि सोडले पाहिजे आणि रोस्ट झालं पाहिजे आपण. इसको बोलते पिस्ता, और ये मेरी बहन इसके छिलटे निकाल रही है, सो ये भी हम डालेंगे. ओके. ह्या थोड्या बादाम आमच्या राहिल्या होत्या चुकून, तर यालाही आम्ही आता रोस्ट करत आहोत. आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. सो आमच्याकडली लाईट गेलेली आहे आणि आम्ही हे प्रिपेअर करून ठेवते. आता हे याच्यामध्ये टाकायचं. आली लाईन, हे टाक. ह्या अभी अलसी टाकू. अलसी आपण हे आधीच रोस्टेड आहे अलसी. टन. नाव आता बारी आहे पिस्ताची. पिस्ता आपण विदाउट रोस्ट घेतला. ओके, नाव दिस इज ऑल्सो प्रिपेअर. लाडू बांधायला लाव डिलेव्हरीचे लाडू. आता आम्ही हे घेऊ. आता याची बारी. ओके, ये भी हो गया है. झाली खडी साखर पण झाली आहे आता आपली बारीक. यामध्ये टाक. एक नंबर. खडी साखर आपण पोटात थंडपणा असावा त्यासाठी खातोय. ओके, अँड ऑल्सो फॉर टेस्ट. हे सगळं पावडर आपण एकत्र मिक्स करून मस्त ठेवून घेऊ. ओके, हे 3 बॉक्सेस आम्ही बनवलेत. हे आता आम्हाला 2-2.5 महिने चालतात 4 लोकांना. सो यू कॅन ऑल्सो प्रिपेअर दिस. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.